नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 12 मार्चच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शहरातील रस्ता कामाबाबत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आक्रमक. नगर परिषदेसमोरील गटारीचं काम थांबवलं. निकृष्ट दर्जाचा आरोप करत काम पुन्हा नव्यानं करण्याच्या दिल्या सूचना. कोल्हापुरात रंगला आजरेकरांचा स्नेह मेळावा. गडकरी सभागृहात 3 तास चाललेल्या या मेळाव्यात आजरेकर गावाकडच्या आठवणीत रमले. आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम. स्टेट बँकेच्या कोवाड शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना सोसावा लागतो नाहक त्रास. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची निवेदनातून करण्यात आली मागणी. अपंगांच्या न्याय्य मागण्यांबाबतच्या प्रश्नांची सोडवणूक करा, अन्यथा आंदोलन सुरू करण्याचा मुक्ती संघर्ष समितीचा इशारा. आजरा गट विकास अधिकारी यांना दिलं निवेदन. बसरगे इथं हळदी कुंकू आणि पालक मेळावा उत्साहात. डॉक्टर निलिमा धबाले आणि सारिका घस्ती यांनी केलं महिलांना मार्गदर्शन. सुमारे 80 महिलांनी घेतला मेळाव्याचा लाभ. मलगड शाळेला दुर्गबीर प्रतिष्ठान मुंबईकडून लॅपटॉप प्रदान. प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम. दुर्गम भागातील मुलांना जगाशी जोडू पाहण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याच्या व्यक्त केल्या भावना. आणि महेंद्र कांबळे यांचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश. सहाय्यक अभियंता म्हणून ते सेवेत होणार रुजू. या निमित्तानं कांबळे यांचा झाला सत्कार.